गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आज बघा म्हणलं ओमपासून सुरुवात करा व्हिडिओला आणि दुर्गा मावपासून. काय म्हणते दुर्गा माव? काय खाते तू? चहा चपाती पाय पसरून बसली. मांडी घाल. हा अरे तिची मगाशी रील्स बनवायची होती म्हणून तिला मी नटवली होती बरं का. अशी माळ घातली होती, गळ्यात बेल्ट लावला होता पांढरा फुलाचा, लय छान दिसत होता. कशी बघते बघ ओमती. आणि आता बघा वाजले ती 9:45 वाजून गेलात. ओम पडतेस ना, 5-10 मिनटं राहिल्यात. पटापटा खा. ओम पण तयार आहे शाळेत जाण्यासाठी आणि दुर्गा मामा आपली इकडं आहे. दुर्गा तू जाणार का शाळेत? हो हा म्हण, हा म्हण, हा हो. नाही मान नाही हलवायची नुसती, मानले वारे हलवते. हा दुर्गा म्हणली हा आहे का नाही. मांडी घालत येते, मांडी घाला येते तरी मांडी घालत नाही का ग तसं. दीदी कुठे आपली दीदी? दीदी शाळेत. हो माणूस लय भारी हलवते होय. ओम तुला जायचं का ओम शाळेत? रोज सकाळच्या पारी जाशील का? हा जाणार का? उठणार का? 10ला शाळा भरती, उठतोय 9 वाजता. आणि पहाटे कधी उठायचा र? है र ए ढबऱ्या. आंघोळ केली, गन पावडर केलं आहे का नाही. आता चहा चपाती खातोय, नाश्ता करतात दोघं जण. हिला लय दिवसात नाही कपडे घातलेत, मी घातलीच नव्हती. आणि इथं चहा उकळतोय, त्यांना दोघाला दिला थोडा दुधात ओतून. म्हणलं आणखीन चहा चांगला उकळून द्यावा. आणि स्वयंपाक पण झालाय. राधूच्या डब्यावरच चपाती आणि 2-3 भाकरी केली. आज सोमवार आहे, मला आहे उपवास, त्याच्यामुळं स्वयंपाक थोडाच केला आहे. इथं शेवग्याची शेंग शिजती बघा अशी, आत्ताच टाकली शिजायला. आणि दूध पण चांगलं मस्तपैकी उकळतं आहे इकडं. ह्यांना थोडंसं तापवून दिलं आहे, म्हणलं आणखीन चांगलं उकळून द्यावं. बाय बाय कर. कशी करते बाय? सकाळच्या पाऱ्या आंघोळ करते, मानले भारी हलवते. आणि देवपूजा पण करून झाली. इकडं हे घासायचं खालचं लय खराब झालंय, तर देवारा वाळाय, देवाराच म्हणते. देवघर ठेवलंय बाहेर वाळायला, 2-3 दिवस झालं उन्हाला ठेवलंय. आता आणावं लागेल ते देवघर घरात आणि त्याच्यामध्ये देव मांडावं लागतं. आज पाणी आहे बघा, पाणी नसल्याला टेन्शन येतं, कामच उरकत नाही. चला स्वयंपाक तर झालाय, आता फक्त धुणं धुवायचं आणि फरशी पुसायची. आणखीन बरंच काम असतं ह्यांचं, काय ना काय निघतं. होय ओम कधी व्हायचं आम्हा? ए माकडा, माकड कोण आहे? माकड, माकडाचं पिल्लू छोट छोट. ती चपाती खा सगळे. आणि ओमचा डबा बघा मी भरलाय, त्याचा डबा मला म्हणतोय एवढे पण चपाती नको, अर्धींवर कोरभर टाकली या. मला म्हणतोय त्यातली निम्मी काढा आणखीन. आणि राधूला सकाळी तर भाजी केली ती मी मिठाची, थोडीशी चटणी टाकली होती, एवढी पण नव्हती टाकली. तीच देणार आहे त्याला पण, कारण ती शेंग लय पातळ आहे आणि शिजली पण नाही, सांडून जाईल. आता भरती ओमचा डब्बा. भरायचा ना ओम? होय र. जास्त रशी वतून नाही चालणार, आता सांडायचं. थोडंसं ती मूग आणि वाटाणा टाकते जास्त. इकडं कोण आहे? ह्यांनी कुठं गेलं वाटतं बाहेर. तर सगळं काम झालंय, फरशी पुसायची आणि म्हणते सगळं काम झालंय. फरशी राहिले पुसायची आणि कपडे धुवायच्यात. इथं बघा तुळशीला मगाशी पाणी घातलं होतं, उदबत्ती आणखीन आहे. ही तुळस नवीन आली, त्या तुळशीच्या मंजुळ्या असतात का नाही, ते बी पडून पडून तुळस आली चांगली. आता पहिली तुळस बघा कशी झाली वाळून वाळून, त्याला वरती पण दिसतात मंजुळा. काय उपटलीच नाही, म्हणलं आली तर आली. ही 2 रोपं नवीन आल्यात. ही फोटो एक कमेंट आली होती बघा, ही फोटो झाडाला का लावलाय. त्यावरच्या ताईंनी बघा त्यांचा सगळा पसारा काढला होता गॅलरीतला. त्यांनी सगळा पसारा ते फोटो होता, लेकरांनी खेळायला घेतला म्हणून त्यांनी काय कुठं टाकायचं होता तिथं काय टाकलं नाही, म्हणून ते लेकरांनी खेळत खेळत झाडाला अडकवलाय. ते काढावं लागेल, कोणीच काढा नाही, लेकरं तिथं खेळतात. त्रिशाने त्यांच्या बहिणीने
आणि दिशाच्या भावाने म्हणजे दादा म्हणतात त्याला, त्याने अडकवला इथं. होय दुर्गा आले वे, खाऊन झालं का तुझं? सारखा काच प्रश्नच करत असते काय. इकडं बघ, बघू दुर्गा, बघू आजी कसले कपडे घातल्यात बाबा दुर्गा मावने. बघू किती नटलं या, किती नटलंय दुर्गा माव. तोंड नाही पुसलं. इकडे या, चल घरात. दादा कुठे? दादा बाय बाय कर.